शारीरिक तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो। आजच्या या संविधान चौक परिसरामध्ये आयोजित महाबोधी महाविहार मुक्त हो व दीक्षाभूमी सौंदर्यीकरण विनाविलंब सुरू करो अशी मागणी घेऊन या ठिकाणी जे धरणे आंदोलन कित्येक दिवसापासून या ठिकाणी सुरू आहे, 30 जुलैपासून सुरू आहे, 1 जुलैपासून सुरू आहे, त्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आणि त्याचं समारोप करण्यासाठी आज मी आपल्या या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। मला आज सकाळी माझ्याकडे डॉक्टर सुधीर बागळे साहेबांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की भाऊ, संविधान चौकामध्ये बरेच दिवसापासून आंदोलन सुरू आहे आणि बहुतेक आज त्याचा समारोप होईल, म्हणून तुम्ही त्या ठिकाणी गेलं पाहिजे। तुम्ही त्यांना निरोप दिला की दुपारनंतर मला वेळ आहे, तुम्ही स्वतः या आणि आपण मिळून या ठिकाणी जाऊ। आणि त्यांनी मला ते आलेत आणि मला घेऊन या ठिकाणी आलेत, त्याबद्दल मी त्यांचा सुद्धा मनपूर्वक ऋणी आहे। मित्रांनो, मी अनेकांची भाषणं या ठिकाणी अगदी शांतपणे आणि विचारपूर्वक या ठिकाणी ऐकली आहे। अनेक मान्यवर, विचारवंत, प्रज्ञावंत, बुद्धिवंत आंदोलन करते आज या ठिकाणी आहेत, की त्यांचं नाव घेणार नाही, परंतु आजच्या या भाषणांमध्ये प्रकर्षानं सुरुवातीला 2 मुद्दे सुरू होते, शेवट होता होता आणखी 2 मुद्दे या ठिकाणी ऍड झाले। तर पहिले जे शेवटच्या वेळेला जे 2 मुद्दे ऍड झाले त्याबद्दल मी बोलेन। या ठिकाणी आदरणीय कुलदीप रामटेके साहेबांनी सांगितलं की आंदोलनाची धुरा आता महिलांच्या खांद्यावर दिली पाहिजे आणि त्यावर भाष्य करताना काही लोकांनी थोडंसं पुरुषांना वाटतं, परंतु वो तो मर्दानी थी झांसीवाली राणी थी, हा इतिहास आपल्याला माहिती आहे। आणि आजच्या या इतिहासाला साक्षी ठेवूनच जर आपण जर विचार केला तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी क्रांती केली त्या क्रांतीमध्ये 2 महिलांचा सहभाग सुद्धा त्या ठिकाणी होता। त्यामुळं बाबासाहेबांनी ती क्रांती घडवली असं म्हटलं तर वावगं होणार नाही। एक रमाई आणि दुसरी माई साहेब। आणि तिसरा मुद्दा त्याच्यातला असा की अलीकडच्या काळामध्ये जी आंदोलनं झाली, मग ते अंबाझरी येथील सांस्कृतिक भवनाचं आंदोलन असो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेडिकल सायन्सेस इन्स्टिट्यूटचं आंदोलन असो किंवा आताचं जे महाबोधी आंदोलन या ठिकाणी सुरू आहे ते असो, जर आपण थोडं डोकावून पाहिलं तर हे आंदोलनाची सफलता ही तुम्ही काही म्हणा, पुरुषांना वाईट वाटो अथवा काही असो, ही महिलांमुळे घडलेली आहे हे सुद्धा नाकारता येत नाही। आणि चौथी बाब अशी आहे की 2019 मध्ये 2024 मध्ये ज्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या, त्यामध्ये विधानसभेची जी निवडणूक आपल्या महाराष्ट्रात झाली ती लाडक्या बहिणींमुळे झाली ना।
त्यामुळं तुम्ही आता तुम्ही ते काही म्हणा तिकडं, ही काय काही पुरुषांच्या खिशामध्ये काही पैसे आलेत त्यामुळे थोडीशी खडखड आहे, परंतु ज्याला इतिहास माहिती आहे तो इतिहास घडवू शकतो असं बाबासाहेब म्हणाले. परंतु होतं काय की जो कधी वर्गणी देत नाही तो मात्र तुमच्या आंदोलनाच्या अकाउंटचा हिशोब विचारत असतो. तर असे अनेक दाखले या ठिकाणी आहेत, असं मी त्याच्यात खोलात जाणार नाही. जनसुरक्षा कायद्यावर या ठिकाणी मत मांडण्यात आलं आणि विधानसभेमध्ये विरोधी पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली नाही आणि कमी पडले असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं. यात फारसं तथ्य नाही, कारण विरोधी पक्ष मुळामध्ये 288 मध्ये फक्त 44-45 एवढाचा आणि म्हणजे 50-50% तथ्यही आहे, तथ्य नाही आहे. जे लोक त्या सिलेक्ट कमिटीमध्ये होते, तुम्हाला माहिती आहे सिलेक्ट कमिटी कशी असते. त्या सिलेक्ट कमिटीमध्ये सर्व पक्षाचे नेते असतात, आमच्याही पक्षाचे होते आणि ते त्यामध्ये गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी जे काही मतं मांडली ती मतं सभागृहात दिली सांगितली जात नाही आणि ते बिल त्या ठिकाणी पुन्हा आलं. परंतु मी त्या ठिकाणी माझं मत मांडलेलं आहे, मी तुम्हाला स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलं. आणि तुम्ही जे मुद्दे मांडले ते मुद्दे मी त्या ठिकाणी अर्बन नक्षल बद्दल मांडले. खऱ्या अर्थामध्ये या ठिकाणी आता शेवटी जे बोलत मला वाटतं संतोष राऊत ना, सिद्धार्थ राऊत त्यांनी म्हटलं की समाजाने विचार करायला पाहिजे. आता आपण आयसोलेशन मध्ये हळूहळू ढकलले जात आहोत याचा विचार निश्चितपणे झाला पाहिजे आणि तो जर विचार आपण करणार नाही तर आपल्यावरची दबाव तो वाढत चालला आहे. त्यामध्ये परभणीची केस जी आहे, सूर्यवंशींची हा मोठा दाखला त्या ठिकाणी सगळ्यात मोठा, की कशा पद्धतीनं त्याच्यावरती अन्याय करण्यात आला आणि जेव्हा राज्याचा मुख्यमंत्री विधानसभेमध्ये त्यावर भाष्य करताना सक्षम खोटं बोलत असेल आणि सभागृहाची दिशाभूल करत असेल तर आपण काय समजलं पाहिजे हा विचार झाला पाहिजे. या ठिकाणी एक गोष्ट आपण मात्र लक्षात घ्या की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गेल्या 1960 नंतरच समजा ना, 1960 ला जेव्हा महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हापासून आतापर्यंत जितके आंदोलन झाले असतील त्यामध्ये त्या सर्व आंदोलनामध्ये मोठा वाटा जर कुणाचा होता तर ते दलित समाजाचा आणि बौद्ध समाजाचा राहिला. तर त्यामुळे जे आंदोलनकारी आहेत, जे आक्रमक आहेत, अशा समाजाचं मुस्कटदाबी कशी करायची या संबंधीचे प्रयत्न जे चालले त्याच्यातनं हा कायदा आलाय असं म्हणायला फार त्या ठिकाणी स्कोप आहे आणि ते मान्यही केलं पाहिजे. कारण जेव्हा जेव्हा आता या ठिकाणी बोललो आपण की आम्हाला कुठलीही गोष्ट सहजासहजी मिळालेली नाही, बाबासाहेबांनाही मिळालेली नव्हती आणि जेव्हा पाणीच पाजू शकत नव्हते लोक तर तुम्हाला न्याय कसं देणार. आणि आजही देशामध्ये जेव्हा अन्याय या ठिकाणी होतो आहे अशा वेळेला तुमच्या सुरक्षेचा विषय येत नाही, तुमच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रश्न येत नाही. या ठिकाणी सामाजिक न्यायाची लढाई इजेड खोबराकडे मागील कित्येक वर्षापासून लढताय. मुख्यमंत्र्यांकडे गेले, अनेक मंत्र्यांकडे गेले, प्रेझेंटेशन दिलं, मांडलं, पण काय तुम्ही कधी विचारलं त्यांना राऊत साहेब तुम्हाला न्याय मिळालाय का? तर त्यांच्या स्मित हास्यामध्ये हे न्याय दडलेला आहे असं म्हणतो तर वावगं ठरणार नाही. असं मुद्दा या ठिकाणी मला सांगायचं वाटतं की अनेकांचे भावनिक संबंध दीक्षाभूमीचे आहेत, माझेही आहेत, होऊ शकते थोडेफार जास्त माझे असतील.
कारण गेल्या 39 वर्षापासून सातत्यानं दीक्षाभूमीच्या परिसरामध्ये संकल्पच्या नावावर मी त्या ठिकाणी काम करतो आहे. त्यामुळे साहजिक आहे की माझे संबंध त्या ठिकाणी खूप महत्वाचे आणि घट्ट आहे. जे काही त्या ठिकाणी होत आहे त्यावर बोलताना एवढंच म्हटलं पाहिजे या ठिकाणी की आम्हाला दीक्षाभूमी आमची श्रद्धास्थळ आहे, आमचं मुक्तीचं स्थान आहे. आणि बाबासाहेबांनी जे 14 ऑक्टोबर 1956 केलं ते पवित्र कुंकुड ज्याला म्हणून इथेच आम्ही घेतली नवी आमची जन्मघटना जी घडवली. तर सौंदर्य झाले तर ते आदराचं स्थान आमचं आहे आणि त्यामुळं त्याची या ठिकाणी सुरक्षा झाली पाहिजे, संरक्षण झालं पाहिजे. पुतळ्यांना शेड मिळतं, पार्किंगला जागा मिळते, पण धम्मभक्तांसाठी नाही एकही छाया. हीच का बाबासाहेबांची भारत माता. जगाने जरा का झाला तेवढे गाफील आता. तर अशा पद्धतीनं जर आपण विचार केला तर दीक्षाभूमीच्या बद्दल सुद्धा बरेच काही करता येणं शक्य आहे. शेवटी काही लोकांनी म्हटलं इथं की राज्यकर्ते काही कामाचे नसतात, काही त्यांचं काही होत नाही. पण दीक्षाभूमी त्या ठिकाणी जी उभी आहे त्या ठिकाणी राज्यकर्त्यांचाच हातभार लागला होता हे विसरता कामा नये. त्यामुळे आताही त्या ठिकाणी निधी जो उपलब्ध आहे त्यावर बोलताना कुणीतरी या ठिकाणी मला वाटतं कुलदीपच म्हणाले. मी विधानसभेत अनेकदा ते प्रश्न उठून धरलेत आणि आताही धरतो आहे. 2 गोष्टी मी आपल्याला सांगू इच्छितो. आयटीआय परिसरामध्ये जे शौचालय आणि इतर बाबी आपल्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिनाच्या निमित्तानं घडत असतात त्याच्या पाठीमागे माझी भूमिका राहिलेली आहे. दीक्षाभूमी मॅनेजमेंटची नव्हती. कधीही दीक्षाभूमी मॅनेजमेंटमुळे सरकार त्या ठिकाणी उतरली नव्हती, फार त्रास जात होता. आणि जेव्हा धम्मचक्र प्रवर्तन दिवस कार्यक्रम संपून जायचा आणि त्या ठिकाणी दुर्गंधी पसरायची, वृत्तपत्रामध्ये रसाडे यायचे त्यावेळेला ते दिवस आम्ही बघितलेला आहे. आणि ते सगळे घेऊन बाबासाहेब केदार जेव्हा पालकमंत्री होते त्यांच्याशी माझं भांडण झालं की कुंभमेळ्यासाठी नाशिकला तुम्ही पूर्ण पैसे देता, तिथली महानगरपालिका काम करते, मग इथं का तुमची सरकार झोपली राहते का? कोण जबाबदारी घेणार? तुम्ही सांगा की दुर्गंधी जी होते या ठिकाणी ती दुर्गंधी आम्हा लोकांमुळे तुमच्या मुळे त्या ठिकाणी झालाय, कारण सरकार त्या ठिकाणी काय करत नाही. मग आणि त्यात दीक्षाभूमी धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिनासाठी नियोजन समिती तयार झाली आणि पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दर वर्षाला बैठका होतात, त्याचं नियोजन होतं, त्यासाठी निधी दिला जातो आणि त्याच्यातनं त्या इतर सर्व व्यवस्था केल्या जातात. तर ते ऐक आहे आणि त्याच्यामुळं एक तेवढंच खरं आहे की मेट्रोचं हेडक्वार्टर त्या ठिकाणी का केलं गेलं त्याचा इतिहास मला माहिती आहे. जी शंका तुमची आहे ती खरी आहे, कारण त्यावेळेला त्या ठिकाणी नादुरुस्त झालेले सरकारी मोटर वाहने हे ठेवण्याची ती जागा होती आणि त्या जागेवर दीक्षाभूमी स्मारक समितीचा डोळा होता आणि त्यांना ती मिळाली पाहिजे अशी मागणी आपल्या समाजाच्या लोकांनी शासन दरबारी मांडली होती. त्याला विरोध करून त्यांनी ते त्या ठिकाणी केलं होतं. आता जमिनीची आवश्यकता, अंडरग्राऊंड पार्किंगच्या बद्दल तर काही बोललंच नाही पाहिजे. ठीक आहे की टेक्निकल कमिटी बांधायची त्यांनी व्हिजिट केलं, दीक्षाभूमी स्मारकाला कुठे इजा होणार नाही, धक्का पोहोचणार नाही, परंतु किती खोलवर अंडरग्राऊंड होतं हे ज्यांनी पाहिलं असेल त्यांना थोडंसं समजतं.
पण मी भाष्य करणार नाही. मी एवढंच पण त्यांनी एक चांगला मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला की विरोध का झाला, कारण लोकांना माहीतच नाही तिथं काय होणार आहे. ज्या पब्लिक प्लेसेस मध्ये किंवा धार्मिक स्थळामध्ये सौंदर्यीकरणाचे किंवा इतर विकासात्मक कामं केली जातात त्याची माहिती सार्वत्रिक पहिल्यांदा केली जाते आणि लोकांकडे मांडली जाते. त्यावर सूचना मागवण्यात येतात, सूचना अंतर्भूत केल्या जातात आणि त्याच्या दुरुस्ती करून मग त्याच्यावर निर्णय घेतला जातो आणि निर्णय घेण्यापूर्वी सुद्धा त्याबद्दल विचारणा केली जाते. आपण लक्षात ठेवावे. मध्यंतरीच्या काळामध्ये श्रीमती सुजाता सैनिक या मुख्य सचिव होत्या आणि नागपूर अधिवेशन संपता त्यांनी नागपूर सुधार प्रन्यासला सूचना दिल्या. कारण त्या डेव्हलपमेंट एजन्सी ती आहे की राऊत साहेबांना तुम्ही तिथल्या कामाचं प्रेझेंटेशन दाखवा. मला फोनही आला आणि बैठक लावण्याचं ठरलं. नंतर असं सांगण्यात आलं की दीक्षाभूमी स्मारक समितीने असं म्हटलं की राऊत साहेबांनाच का दाखवतात आणि त्यामुळे ते थांबून गेलं. मी पाहिलं नाही, परंतु जेव्हा त्या ठिकाणी घडेल तर माझी नजर तर असणार आणि मला जे करायचं कोणी शिकवण्याचं काम नाही आहे. मी माझं काम बखूबी कसं करतो हे सर्वांना माहिती आहे आणि त्यामुळं दीक्षाभूमीच्या प्रश्नांवर आपण जेवढे गंभीर आहात तितक्याच गंभीर मी पण आहे आणि निश्चितपणे ऍडिशनल लँड त्याला लागतं. कारण उत्तरेचा दार आहे, द्वार कित्येक वर्षापासून म्हणजे स्मारक झाल्यापासूनच बंद आहे. स्मारक झाल्यापासून आणि ती मागणी फार जुनी होती. कदाचित ती संपूर्ण जागा त्या काळामध्ये स्मारक समितीच्या याच्यात असेलही. सहसा आता खोब्रागडे साहेबांना माहिती आहे की एखादे असे सेवा प्रोजेक्ट येतात तर शेजारची जागा ही सरकारच्या नावानं असं पण सुरक्षित ठेवली जाते की पुढे जाऊन त्या ठिकाणी जर काही करायचं असेल तर ती त्यांना द्यायची. परंतु त्याचाही गेम करण्यात आला. आपण लक्ष ठेवून आहोत, लढतो आहोत आणि त्यासाठी सातत्यानं लढू. फक्त दीक्षाभूमी स्मारक समितीचे काही सदस्य इथे बसले आहेत. माझी विनंती आहे की कृपा करून भगवी टोपी घालणाऱ्यांना त्या ठिकाणी मज्जाव करावा. कारण काल परवा मी त्या ठिकाणी क्लिप पाहिली की जशी आपली बौद्ध भिक्षूंची रांग लागून या ठिकाणून आपण एखादा परिक्रमा करतो, चरित्र करतो, तशा पद्धतीनं ते गळ्यामध्ये भगवे झेंडे घालून तिथं निघताना लोक दिसत आहेत. अशी क्लिप वर्ष कोणतं आहे हा महत्वाचा भाग नाही आहे. तुम्ही प्लीज 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 हा या ठिकाणी चर्चेचा विषय नाही आहे. वाद निर्माण करण्याचा विषय नाही, काळजी घेण्याचा विषय आहे. काळजी घेण्याचा विषय आहे. एखादी घटना जेव्हा घडते आणि त्या संबंधित जेव्हा पब्लिक डोमेन मध्ये ती बाब येते त्यावर आक्षेप घेतला जातो आणि त्यावर लोक आपली प्रतिक्रिया देत असतात. त्याबद्दल मी या ठिकाणी विनंती करतो आहे, आपण जे काही करायचं निश्चितपणे करा. गुपचूपपणे अनेक गोष्टी चाललेल्या असतात आणि चालू आहेत, त्यात मी काही बोलणार नाही. परंतु सरकार आता त्यांची आहे, आपणही काय करणार. सरकारकडे प्रत्येकाला गेलं पाहिजे. मी पण मध्यंतरी जाऊन आलो मुख्यमंत्र्यांकडे काय कामानिमित्त, लोकप्रतिनिधी या नात्याने मी त्याच्यावर बोलणार आहे. तर असं दीक्षाभूमी स्मारकाच्या बद्दल सौंदर्यीकरण निश्चितपणे या ठिकाणी होईल. दीक्षाभूमी व्यवस्थापन समिती याची सगळ्यांचा घेईल हा विश्वास या ठिकाणी मी बाळगतो. पुढला प्रश्न बोधगयाचा. आता असं आहे की ज्या वेळेला 1986ला दीक्षाभूमी परिसरामध्ये मी संकल्प स्थापना करून काम सुरू केलं आणि 1990ला
परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जन्मशताब्दी लागली आणि कोणीही कार्यक्रम घ्यायला या ठिकाणी तयार नव्हता. आपण कार्यक्रम घेतला आणि कसलं सारखं त्यावेळेला 2.5-3 लाख बौद्ध समाजाचे लोक डोक्यावरती तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती घेऊन त्या ठिकाणी आले होते. हा सुद्धा एक इतिहास आहे. आणि ती बातमी जेव्हा इतर राज्यामध्ये पोहोचली तर तत्कालीन आंध्र प्रदेशातनं काही लोक पदमधार्य नागार्जुन सुरेश देसाईंना भेटायला आले आणि पंतजी माझ्याकडे आले. त्यांना घेऊन त्यांनी सांगितलं की हैदराबादच्या हुसेन सागरमध्ये तथागत भगवान बुद्धाची 250 फुटाची मूर्ती ही पाण्यात पडलेली आहे सागरामध्ये. तर ती सरकार तिथली ती मूर्ती काढत नाही. त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी या आणि आंदोलन करा. तर पूज्य बनतेजींसोबत संकटची पूर्ण टीम विथ फायनान्स तनमन धनाने आम्ही त्या ठिकाणी गेलो. 40 दिवस आंदोलन झालं आणि त्या 40 दिवसामध्ये तत्कालीन प्रधानमंत्री नरसिंहराव यांना घेराव घालण्यात आला आणि त्यांच्या माध्यमातून नेव्हीला बोलवून ती मूर्ती काढण्यात आली. म्हणून हुसेन सागरमध्ये ती मूर्ती आपल्याला दिसते आहे. आणि ते झाल्यानंतर इंदिरा बुद्धविहारामध्ये एक बैठक बोलावण्यात आली आणि त्या बैठकीमध्ये अनेक विषयावर समाजाच्या चर्चा होत असताना त्या काळामध्ये बदन संघरक्षित मी कदाचित नाव विसरत नाही हे बोधगयाला गेले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी ज्या पारमिता ज्या बनवण्यात आल्या होत्या त्यावर आंदोलन केलं तर काहीतरी काळं बसलं होतं आणि हिंदूंचं या ठिकाणी काही काम नाही असं आंदोलन केलं होतं. तर ते गृहीत धरून त्या बैठकीमध्ये बोधगयाचं आंदोलन करावं म्हणून निर्णय घेण्यात आला. पुन्हा पदंत आर्य नागार्जुन सुरेश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी महाविहार मुक्ती आंदोलन समिती झाली ज्याचा राष्ट्रीय सचिव मी होतो, जनरल सेक्रेटरी होतो. 7 वर्ष सातत्यानं बोधगयेमध्ये जाऊन नागपूरवरून आंदोलन केलेलं आहे आणि त्याचा आपले अनेक सदस्य त्या ठिकाणी त्या मॅनेजमेंट कमिटीमध्ये गेले आणि तिथला एक जो कार्यकर्ता मी तयार केला होता कालीचरण तो नंतर तिथं विधायक आमदार पण झाला आणि मंत्री पण झाला. असं झालं की त्या ठिकाणी पण 7 वर्षानंतर जेव्हा एक ऍक्सिडेंट आमचा झाला, असिस्टंट कमिशनर गजबीर साहेब त्यांची पत्नी ऑन स्पॉट डेथ झाली, तिची त्यांचा हात कापला गेला. तेव्हापासून मी आंदोलन पासून फारकत घेतली होती. पण आज त्यावेळेला सोशल मीडिया नव्हती आणि सोशल मीडिया नसल्यामुळं जगभर याचा प्रचार प्रसार झाला नाही. तरी अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्स मध्ये आणि लंडनच्या अनेक वृत्तपत्रामध्ये त्यावेळेला बातम्या आल्या होत्या. परंतु जसं वज्रयान आणि हिमयान आणि इतर ज्या बाबी आहेत त्या लक्षात घेऊन आपल्या इकडच्या बौद्धांसोबत जुळायला इतर लोक त्यावेळेला तयार नव्हते आणि त्यामुळं त्या आंदोलनामध्ये थोडस आम्ही मागे पडलो. पण त्याची परिस्थिती अशी झाली की बिहार सरकार तयार झालं होतं ऍक्ट आणायला. लालू प्रसादचे मुख्यमंत्री होते आणि त्यानंतर आंदोलन थांबलं आणि 2012 मध्ये पंत सुरेश देसाईंनी सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल केली. तिथं मी सुद्धा एक इंटरव्ह्यूअर आहे बरं का. असं नाही लोकांना वाटत असेल की नितीन राऊत काहीच तर मी पण एक आहे त्याच्यामध्ये. आणि त्यामुळं आता ती केस लागली. आज सकाळी माझ्याकडे त्यांच्या इकडचे काही लोक आले आणि त्यांनी सांगितलं की सिनियर काउन्सिल करण्याची आवश्यकता आहे. आता ज्या लोकांनी कुलदीपजी खरं म्हणतात की न्यायदान कसं होतं त्याची एक पद्धती आहे आणि ती पद्धती लक्षात जर घेतली तर काउन्सिल जो असतो तो निवडताना त्या पद्धतीचा निवडावा लागतो. निश्चितपणे त्यावर चर्चा करून काय मार्ग काढता येईल आमचं चाललेलं आहे. या 2-4-5 दिवसामध्ये कदाचित दिल्ली वारी होईल आणि त्याच्यातनं आम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न करू आणि काहीतरी त्या ठिकाणी निघण्यासारखं त्या ठिकाणी आमच्या लक्षात येईल. तर
हे खरं आहे की या ठिकाणी म्हटलं जातं की हजारों साल जो बौद्ध स्थल कैद में था, अब जागा जमाना मंदिर नहीं बौद्ध विहार चाहिए. आणि हे मांडत असताना सीता सुजितजी आणि आगलावे सरांनी या ठिकाणी सांगितलं की अनेक आर्टिकल त्या ठिकाणी आर्टिकल 13 तर सांगतं या ठिकाणी की जेव्हा संविधान एखाद्या देशाचं लागू होतं तर तत्पूर्वी असलेले जे कायदे असतात ते त्यावेळेला त्या ज्या तरतुदी असतात त्या निरस्त करण्यात येतात. आणि स्मिता बोलत असताना बोलल्यात की कलम 25, कलम 26, 14 आणि 15 बद्दल आपण बोललात, पण 29 मध्ये सुद्धा अल्पसंख्याकांच्या हिताचं संरक्षण आहे. आणि या कायद्यांवर मी जास्त न बोलता एवढंच सांगेन की मध्यंतरी बहुतेक तक्षशिला माझ्यासोबत होत्या. माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राने त्यांची भेट घेतली. आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि निवेदन देऊन त्यांना विनंती केली की आपण माननीय पंतप्रधानांना पत्र लिहा आणि पत्र लिहून त्यांना आमच्या भावना कळवा, कारण महाराष्ट्रात बौद्ध समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि असं असताना आपण त्या ठिकाणी पुढाकार घेऊन आमच्या भावना त्या ठिकाणी मांडा आणि ही महाराष्ट्राच्या बौद्धांची मागणी असं सांगा. कारण जे आजपर्यंत आम्ही अनुभवलं ते अनुभवाचा आपण आम्हाला आम्ही तुम्हाला हे मागतो की ना हम मांगते तेरा ताज बस दे दो बुद्ध का राज, ना मांगते तेरा ताज बस दे दो बुद्ध का राज, 1000 मंदिर बन जाए पर एक विहार भी हमारा हो, जहाँ हो शांती करुणा समता का स्वरूप सारा स्वरूप. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी मांडण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं. तत्पूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 2दा त्या मुद्द्याला उचलण्याचं काम करून न्याय मागण्याची प्रक्रिया सुद्धा मी राबवली आहे. आणि म्हणून जाता जाता एवढंच सांगेन की इतिहास जर घडवायचा असेल तर आमच्यामध्ये एकजूट असली पाहिजे. राजकीय पक्ष सोडावं, राजकीय पक्ष आपल्या वेगळ्या पद्धतीने काम करतात, परंतु राजकारणात एक असंही असतं की सत्ता पक्षाच्या विरुद्ध जर तुम्हाला जायचं असेल तर विरोधी पक्षाची मदत तुम्हाला घ्यावीच लागते, ती तुम्ही काढू शकत नाही. आणि त्यामुळे माझी विनंती अशी राहणार आहे की राजकारण बाजूला ठेवून जे लोक आमच्या सोबत येत असतील, आमच्या प्रश्नांना न्याय मिळवून देत इच्छित असतील, त्यांची मदत आम्ही घेतली पाहिजे आणि ती घेतल्याशिवाय ते शक्य नाही. म्हणून एवढंच त्या ठिकाणी जाता जाता म्हणेल आणि शुभकामना देईल आपल्याला. या लढ्यामध्ये मी आपल्या सर्वांच्या सोबत आहे. तुम्ही म्हणाल तरी आहे, नाही म्हणाल तरी आहे. कारण असं आहे की मला अर्जुन बनायचं नाही, पण ज्याचा अंगुठा घेतला तो बनणं मला निश्चित आवडेल. तर त्यामुळे एवढंच सांगेन की इथे बाबासाहेबांच्या 1000 वर्षाची गुलामी संपवली, इथे बाबासाहेबांनी 1000 वर्षाची गुलामी संपवली. आम्ही अजूनही फुलांचे कुंडे मोजतो. इथे बाबासाहेबांनी 1000 वर्षाची गुलामी संपवली आणि आम्ही अजूनही फुलांचे कुंडे मोजतो. आता सौंदर्य नव्हे स्वाभिमान हवा या भूमीला, तिचा खरा इतिहास हवा, तिचा खरा इतिहास हवा. म्हणून आपण सर्वांनी संघटितपणे एकत्र येऊन खांद्याला खांदा लावून या लढ्यात सम्मिलित व्हावं आणि न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये आपला सहभाग नोंदवावा ही विनंती करतो. आणि बराच माझा अंत पाहला त्याच्याबद्दल